हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तुम्हाला वाटत असेल मी ब्लॉग मला आठवड्यातनं एकच ऑफ भेटतो आहे, त्यामुळे मी हा ब्लॉग बनवतो. तुम्हाला वाटतं रिकाम टेकडा आहे, जॉबला जात नाही, तर असं काय नाही. आठवड्यातनं एकदाच एकच ब्लॉग येईल तुम्हाला. तर बघू, आज तुम्हाला दाखवतो आजी माझी आज काय करते. काय आजी, काय बोलतेस? चाललो आहे बाहेर मी डिप्रेशनमध्ये. डिप्रेशनमधनं बाहेर येईल तर सांगतो तुला. तर आता वाजलेत 2. तर बघू आता शूज कुठले घालायचे ते मोठं टेन्शन आहे. तर हे शूज माझे हे 3 धुवलेले नाहीत, बाकीचे धुवलेले आहेत. आणि नानाने मला अजून 2 शूज आणले काल. बापाची कधी कमी महसूस होऊन नाही दिली, असा काका आहे माझ्याकडं. तर हे शूज आहेत, एकदम कडक आहेत. थोडा आजीशी गप्पा मारतो मी. तर काय म्हणणं आहे ते दाखवते मी आजारी आहे म्हणून तुम्हाला. काय वाटतंय तुला, कसा नातू भेटलाय तुला? काय सांग 2 गोष्टी. चांगला नातू भेटलाय, चांगला भेटलाय म्हणजे चांगलं खाया पिया देतो. अजून काय काय? चांगलं मला उचलून पासून नेतो गाडी घोड्यात. चांगल्या गोष्टी सांग अजून काय. हां, खाया पिया देतो भरपूर. अजून चांगला आहे माझा नातू. हे ज्यांना वाटतंय ते खोटं खोटं बोलते असं तुम्हाला वाटतंय ते, पण ते खरंच बोलते. कारण मी काय तिला सांगितलेलं आहे अजून चांगलं बोल. चांगला आहे, चांगलं आहे. चांगला आहे माझा नातू, चांगला आहे. अजून काय वाटतंय? तुझी काय इच्छा आहे? माझी काय इच्छा आहे, तुझ्या पोटी मन यायला पाहिजे. जर मला पहिली पोरगीच होईल पोरगी झाली तर आणि ती माझी आजी म्हणून येईल आणि ती लक्ष्मी बनून येणार आहे. लक्ष्मीची आहे ना. म्हणजे मी लेट सावकार होणार आहे मला पोरगा झालं. नको येतो परत काय ब्लॉग बनवतो रे. हेल्मेट घ्यायला शुभमच्या घरी मी हेल्मेट घेण्यासाठी आलो होतो. शुभमचं घर मला खूप आवडलेलं आहे आणि घर एकदम शांत जागेवर आहे. घरात आले की प्रसन्न वाटते. एक नंबर घर आहे. पहिल्यांदा भाव आलाय. तर साताऱ्यात कुणाला प्रॉब्लेम असेल तर आणि किद्दतला फोन लावा, 100% नाही येणार. तर आंब्याचं सीझन असून आंबे आणलेत. लोय महाडला जायला. तर माझ्या गाडीचा मॅटर झालाय, लॉक तुटलंय गाडीचं, त्यामुळं मला घेऊन जावं लागतंय मोठी गाडी. इशारे तेरे कंगणे दे, के दिल मंगणे दे. तर मी आलो शॉपमध्ये. तर तिथे मी एक गॉगल घेतला आहे. तर काय अराऊंड 8,700 काहीतरी किंमत आहे त्याची. तर त्याची अनबॉक्सिंग करतो, दाखवतो तुम्हाला. फाटायच नाही तर असं वाटतं. ओके ना, थँक्यू. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मी चाललो आता RCBची जर्सी आणायला. तरी आमचं महाड फायनली मी RCBची जर्सी घालणार आहे. आठवडा झाला मागवले. बघू आता त्या शॉपला जाऊन. आता दाखवतो शॉप कुठं आहे ते. हे महाराष्ट्र बँकच्या मधून सरळ यायचं आणि ते समोर एकदम शॉप आहे. एक नक्कीच करा की शॉपला कधी पण बाहेर RCBची जर्सी लागलेली असते. एवढी ब्रँड टीम आहे. बघा आता तिथे गेलो ना शॉपला, ते फक्त RCBची जर्सी लावलं. फ्रायडे असल्यामुळं शॉप बंद आहे सगळे. पण आपला हे बघा, तुम्हाला बोललो ना भाव फक्त RCBची जर्सी लावल्या आहे ना. वरती हे शॉप आहे भावाचं. बाजारपेठचा रोड आहे. आम्ही आलो तर सर्व्हिसिंगचं विचारायला, कारण उद्या गाडी सर्व्हिसिंगला न्यायची आहे. कारण डायरेक्ट इंडिकेशनच यायला लागलं सर्व्हिसिंगचं. बघू सर्व्हिसिंगवाला काय बोलते, कितीची अपॉइंटमेंट भेटते. सर्व्हिसिंगची अपॉइंटमेंट भेटली सकाळी 9 वाजता. पण तो म्हणते तू 8:45ला ये, तुझी गाडी पहिली घेतो. सकाळी 8:45 जाऊ आपण. तर जातो तर CNG टाकायचे गाडीत. तर इथं भेटलेलं आहे आम्हाला पप्पू. तर पप्पू एकदम माझ्या यायचं आहे, पण बघा एक पोरगा झाला आहे त्याला. आता गाडीला CNG टाकायला आलो आहे. 200चा बसला आहे. बघू आता कितीचा बसतो आहे.